आपण मागच्या वर्षीचा एक चीजवर व्हिडिओ बनवला होता, तेव्हा आपण मी इकडेच होतो. आज म्हटलं तुम्हाला दाखवावं. तर आज इथे जे दिसत आहेत आपल्या सगळी ही एकदम मऊ आणि सॉफ्ट चीजेस आहेत जी ताजी बनवलेली असतात. तर जेवढं ताजं बनवलेलं चीज असतं आणि मऊ असतं तेवढं ते कफकारक असतं आणि अभिषंदी म्हणजे शरीरातले चॅनल्स ब्लॉक करणारं असतं. ह्याच्या उलट आता जर तुम्ही इकडे याल तर इकडे सगळे कडक म्हणजे हार्ड आणि एज चीजेस आहेत. म्हणजे मीडियम चेडर किंवा ह्यातलं फक्त मोझारेला एक जे आहे ते सॉफ्ट चीज आहे. बाकीचे सगळे जे कडक आणि एज केलेले चीज असतात. आणि चेडरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या एजचे सुद्धा चीज सापडतात की किती महिने ते एज केलेलं आहे. तर जेवढं जास्त एज केलेलं चीज असतं तेवढं ते शरीराला पौष्टिक असतं, पण ते शरीरात कफ वाढवत नाही आणि शरीराचे चॅनल्स ब्लॉक करत नाही, ज्याला आपण अभिषंदी म्हणतो. तर अशा प्रकारे तुम्हाला चीज जर खायचं असेल तर कायम कडक आणि एज केलेलं म्हणजेच जेवढं जास्त काळ त्याला फर्मेंट केलेलं आहे ते चीज घ्यायचं आणि मऊ आणि नवीन बनवलेलं चीज हे टाळायचं. आणि उरला प्रश्न हे जे श्रेडेड चीजेस मिळतात म्हणजे किसलेले असतात हे आधीपासूनच, तर त्याच्यात प्रॉब्लेम असा असतो की त्यात वापरलेलं चीज मात्र खरं असतं, पण हे सगळे जे चीजचे श्रेड्स आहेत या वेगवेगळे जे धागे आहेत तर ते एकमेकांना चिकटू नये आणि थोडं जरी टेम्परेचर वाढलं तरी पटकन ते मेल्ट होऊ नये ह्याच्यासाठी म्हणून त्याच्यात कॉर्नस्टार्च आणि बाकी काय स्टेबिलायझर्स आणि इतर गोष्टी वापरलेल्या असतात, अँटी केकिंग एजंट्स वापरलेले असतात. त्यामुळे ते एवढे खायला चांगले नसतात जेवढं की डायरेक्ट व्हीलमधनं म्हणजे चीजचा जो व्हील बनला होतो त्याच्यातनं कापून काढलेला चीज हे कायम प्रेफर्ड असतं ओव्हर ग्रेटेड चीज. त्यामुळे कायम जुनं कडक आणि डायरेक्ट व्हीलमधनं कापलेले ब्लॉक्स असेच चीजचे विकत घ्यायचे, ते शरीरासाठी जास्त चांगले असतात.